नवापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन। सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन चालविणे अतिशय कठीण झाले। रस्त्यावरून वाहन चालविताना किंवा खड्डा वाचविताना अनेक वाहनधारकांचा अपघात देखील झालाय। तसेच शहरात नियमित नगर परिषदेमार्फत साफसफाई होत नसल्याने शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे। या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई पसरली असून डासांनी देखील उच्छाद मांडलाय। टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू सारखे आजार शहरात पसरत असून अनेकांना या आजारांना सामोरे जावे लागत आहे। तरी सदर पत्र प्राप्त झाल्यापासून 8 दिवसाच्या आत शहरातील संपूर्ण रस्ते दुरुस्ती करण्यात यावे, तसेच शहरातील सर्व भागात स्वच्छता करण्यात यावी, आवश्यक त्या ठिकाणी औषधी फवारणी करण्यात यावी, अन्यथा नवापूर शहरातील रहिवासी व नागरिकांचा गुरुवार दिनांक 12/12/2024 रोजी नवापूर नगर परिषद येथे मोर्चा काढण्यात येईल। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही नवापूर नगर परिषद प्रशासनाची राहील। याची कृपया नोंद घेऊन कार्यवाही लवकरात लवकर करावी असे आशयाचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले। सदरच्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, तालुका अध्यक्ष जालम सिंग गावित, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे, शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील, मंगेश येवले, अनिल वारुडे, दर्शन पाटील, समीर दलाल, फैजल शेख, धनसुख भट, संजय मोरे, इम्तियाज वालोडिया, कालूराम लोहार आदींच्या सह्या आहेत। या संदर्भात माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नवापूर शहरात नगरपालिका येथे नगरपालिकेच्या नागरी समस्यांबाबत सीओ साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। महाविकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, सोहिलबाई, मंगेशबाई तसेच सर्व पदाधिकारी, अनिलबाई वारोडे, आम्ही सर्वांनी मिळून या नवापूर शहरामध्ये धूळ असेल, खड्डे असतील, साफसफाई होत नसेल याबाबतीत सीओ साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या सर्व कामांबाबत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि साफसफाई वेळेवर व्हावी, लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर पुढे आम्ही या नगरपालिकेच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय आदिवासी।